जंतर मंतरवर झालेल्या लाठीचार्ज विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार परिसरामध्ये उभा आहोत आणि विरार पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी घेऊन आलेले आहेत आणि आंदोलन करण्याआधीच या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांकडून उचलण्यात आलेला आहे। आपण हा बाजारपेठ जर बघितली तर आज बाजारपेठ पूर्णतः खाली आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून आज आंदोलन पुकारणार असल्यामुळे या ठिकाणी कार्यकर्ते पूर्णतः आक्रमक झाले होते। त्याचबरोबर पालकवर्ग विद्यार्थी यामध्ये एकवटलेले आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काही काय नाव आहे आपलं, काय सांगा? माझं नाव सारिका ताई बबन सकपाळ, मी विरार शहर महिला अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडी। आज हे शांततेने आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार आणि इतर आमचे मित्रपक्ष आम्ही सर्व मिळून हा जो आंदोलनाची सुरुवात आम्ही शांततेने केलेली होती, परंतु आंदोलन चालू करायच्या आधीच या पोलीस प्रशासनाने आमच्या अनेक कार्यकर्त्यांना उचलून आतमध्ये डांबून ठेवलेला आहे। हा सरकारचा अन्याय आहे। जर आम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुद्धा तिथे दडपशाही चालू आहे। आज जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी जो लहान 12, 13, 14 वर्षाच्या मुलांवर जो लाठीचार्ज झालेला आहे, अमानुषपणाने त्या मुलांना मारले गेलेलं आहे। 150 पर्यंतची मुलं जे हॉस्पिटलाइज आहेत आणि सरकारला अजून सुद्धा जाग येत नाहीये आणि त्या लहान मुलांना लाठीचार्ज केलेला आहे। याच्या निषेधार्थ या आंदोलनाची आम्ही सुरुवात करणार आहोत, परंतु आमच्या अनेक कार्यकर्त्यांना, बहुतेक कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने उचलून आतमध्ये नेलेलं आहे, तर हे चुकीचं आहे। तुम्ही काय सांगणार? आम्ही सकाळपासून 8 वाजल्यापासून या मोर्चासाठी तयार होतो। आम्ही काही केले नाही, शांततेत होतो, तरी पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले नाही। आमचे सगळे कार्यकर्त्यांना उचलून आतमध्ये नेलेले आहे। काय मागणी असेल आपली? काय मागणी? आम्ही मोर्चा चालूच ठेवणार। आम्ही मुलांना न्याय मिळाला पाहिजे। जे जंतर मंतरमध्ये अमानुषपणे असा विद्यार्थ्यांवरती जो अमानुष लाठी हल्ला केलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आजचा जो बंद पुकारलेला आहे, या बंदमध्ये आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। 8 वाजता जो आम्ही मोर्चा सुरू केला होता, त्या 8 वाजता सुरू केल्यानंतर आमच्या ठराविक कार्यकर्त्यांना या पोलिसांनी जे ताब्यात घेतलेला आहे, हा सरकारचा खरोखर हुकुमशाही चाललेली आहे। ही हुकुमशाही कदापि आपल्या लोकशाहीमध्ये खपून घेणार नाही, कारण ही लोकशाही आहे आपल्या आणि या लोकशाहीचा अधिकार हा सर्वांना आहे। त्यात लहान मुलांना तिकडे आणि मुलींना देखील त्यांनी सोडलं नाही। 15-16 वर्षाच्या मुलींना त्या पोलिसांनी अमानुषपणे असं मारहाण केलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळावा या निषेधार्थ आजचा जो बंद ठेवलेला आहे, हा बंद आम्ही सक्सेस करणारच। या उद्देशाने आम्ही आज बाकीचे जे कार्यकर्ते आहेत तो बंद आज आम्ही पूर्ण चालूच ठेवणार पुढे। आज या ठिकाणी आंदोलन होण्याआधी तुमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सरकार आता आमच्या कार्यकर्त्यांना घाबरून आहे आणि सध्या बाळासाहेबांनी जो संप पुकारलेला आहे तो पुढच्या भविष्यातील मुलांसाठी आहे आणि मुलांवरती जो अत्याचार जंतर मंतरवरती झालेला आहे, त्या अत्याचाराच्या विरोधात तिथे जी मुलं मृत्युमुखी पडलेली आहेत त्यांच्या निषेधार्थ जे पोलीस नसतानाही तिथे त्यांनी लाठीचार्ज केला आणि त्यांनी जे हुकुमशाहीचा हे दाखवलेला आहे दर्जा सरकारने, त्याच्या विरोधात त्यांनी आज शांततेने बंद पुकारला होता। पण आज सरकारने जे पोलिसांना आदेश देऊन आमचा बंद चालू व्हायच्या आधीच आमच्या कार्यकर्त्यांना उचललेला आहे, हे कुठेतरी हुकुमशाही दाखवत आहे आणि ही हुकुमशाही आता कुठेतरी थांबली पाहिजे आणि आजचा बंद आम्ही आज सक्सेसफुली करून दाखवणार आहोत। निश्चित सर्व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना आहेत। आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, काय सांगणार आपण? दिल्ली येथील जो जंतर मंतर यांनी जो आंदोलन उभं केलेलं आहे, तिथे अमानुषपणे जे शिकतायत मुलं, ते शिक्षणाच्या त्या पेपर फुटीमुळे जो त्यांनी दंड पुकारलेला आहे, त्यांना विरोध करून काही मुलांना मारहाण करून ज्या आंदोलनामध्ये मारहाण केली त्याच्यामध्ये मुलींना व मुलांना अक्षरशः धावपळीने आणि लाठीचार्ज करून खूप हे केलेले, अमानुषपणे केलेले आणि मुलांना देखील त्यांनी अरेस्ट केलेला आहे। इथे देखील आम्हाला बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही बंद पुकारला होता, पण आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी दडपशाहीने आतमध्ये टाकलेलं आहे। जे कार्यकर्ते होते त्यांना आज विरार पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी देखील बघितलं तर विरार पोलीस स्टेशनच्या बाहेर आज आता देखील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांचा आणि सरकारचा तीव्र स्वरूपामध्ये निषेध व्यक्त करत आहेत। त्यामुळे राज्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीने आज या ठिकाणी बंद जरी पुकारला असला तरी पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना उचलबांगडी होत असल्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये आता सरकार विरोधात आणि पोलिसांविरोधात एक तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।